राज्यामधील अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आले। डोंबिवलीमध्ये 10 व्हीव्हीपॅट यंत्रामधील मतांची पुन्हा मोजणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दलची मागणी केलेली आहे। मॉकपोलसाठी डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रेंकडून 4 लाख शुल्काचा भरणा करण्यात आला। येवल्यामधील मवियाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्याकडून सुद्धा ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज करण्यात आलेला आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांच्याकडून मॉकपोलची मागणी करण्यात आली। मवियाचे उमेदवार प्रशांत जगताप, ऋतुराज पाटील यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 11 नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे आणि त्यासाठीचं शुल्क सुद्धा भरलेलं आहे। तर फेर मतमोजणीसाठी मविया आक्रमक दिसते। कोणी कोणी अर्ज केलेत आपण बघूया। काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, भाजपकडून राम शिंदे यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप, ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे, काँग्रेसकडून रमेश बागवे, अशोक पवार यांनीही अर्ज दाखल केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव शिंदे, अपक्ष बंडूकाका बच्छाव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुधाकर बडकुजर, बवियाकडून हितेंद्र ठाकूर, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष राजेश लाटकर आणि काँग्रेसच्या राहुल पाटील यांचाही अर्ज। ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फवाद अहमद, बवियाचे क्षितिश ठाकूर यांनीही अर्ज दाखल केलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहे। शिल्पा, निकाल लागला तेव्हापासूनच अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, विरोधकांनी यावरती निकालावरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतरच खरं तर अनेकांनी ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केलेली होती। काही नेत्यांनी पुरावा असल्याशिवाय बोलणार नाही असंही म्हटलेलं होतं आणि आता याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच संख्येनं राज्यभरात जर का आपण चित्र बघितलं तर अनेकांनी फेर मतमोजणीसाठी, मॉकपोलसाठी अर्ज दाखल केलेले आहेत। आता ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? कोण कोण बडे नेते यामध्ये? नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमची जी मशीन आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला मिळत आहे। निकालाच्या नंतर लगेचच ताबडतोब महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, ईव्हीएम मशीनवर टीका देखील केली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी देखील केली होती। मात्र आता जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते, जे पराभूत झालेले उमेदवार आहेत, त्यांनी देखील ईव्हीएम मशीन असेल त्याची पडताळणी करण्याची अर्ज केलेले आहेत, फेर मतमोजणीचा अर्ज केलेला आहे। अनेक उमेदवारांनी तर शुल्क देखील भरलेलं पाहायला मिळतंय। एकट्या पुणे जिल्ह्यातून 11 उमेदवारांनी फेर मतमोजणीचा अर्ज भरलेला आहे आणि त्याचं शुल्क देखील भरलेलं पाहायला मिळतंय। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि विशेष म्हणजे अपक्ष जे उमेदवार होते त्यांनी देखील पडताळणीचा अर्ज भरलेला आहे, त्याचे शुल्क देखील भरलेले पाहायला मिळतात। मात्र यावर जर आपण विचार केला तर मतदारसंघातून असेल, उमेदवार असतील किंवा जे काही नागरिक असतील, जनसामान्यांमधून ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांचा जर विचार केला तर ईव्हीएम वर झालेला हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आणि जर ही पुन्हा पडताळणी केली, फेर मतमोजणी केली तर जो प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय, जी शंका निर्माण होते ती दूर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जर पडताळणी झाली, फेर मतमोजणी झाली आणि ही फेर मतमोजणी झाल्यावर आहे तोच निकाल समोर येतोय की पुन्हा काहीतरी वेगळा बदल घडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र पडताळणीचा जो अर्ज आहे, जो शुल्क उमेदवारांनी भरलेला आहे, त्यानंतर फेर मतमोजणी जर झालीच तर नागरिकांच्या, जनसामान्यांच्या मनामध्ये किंवा ह्या विरोधी पक्षामध्ये किंवा इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये जी शंकेची पाल चुकचुकलेली आहे ती कुठेतरी दूर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता पुन्हा फेर मतमोजणी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल गुरु। बरोबर आहे शिल्पा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फेर मतमोजणी झाली तर लोकांच्या मनामध्ये, नेत्यांच्या मनामध्ये जी काही शंका उपस्थित झालेली आहे, जे संशयास्पद वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी दूर होण्यात आणि त्यामध्ये स्पष्टता येण्यास मदत होऊ शकते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।